एक वेळी आयुष्य येऊन भेटा, गरम गरम पदार्थाचे सगळ्याचे स्वाद घ्या. 30 वर्षाची रिस्पॉन्स आहे. कसं काय आपल्याला वाटतंय, काय आमच्याकडून काय कमी जास्त काय आहे, सगळे म्हणजे लाईव्ह सगळे संपूर्ण एक नंबर आपण तयार करून देतो. अगोदर टेस्ट बघायचे, काही लागले तर घेऊन जायचे, नाही तर फराळाला तरी यायचेच आपल्याला. फराळ करून मग नंतर काही आवडले तर घ्यायचे. आपण मदर महाराज म्हणून आपण सगळे लेकरे बाळाला आणायचे, फराळ करायचे. तर काही वस्तू लागले तर घेऊन जायचे, नाही तर काही प्रॉब्लेम नाही, पण एक वेळी आवर्जून भेट द्या. बाजारात इतरही ठिकाणी वेगवेगळे स्टॉल आहेत, तुमच्या स्टॉलचे वेगळे पण काय, तुम्ही मटेरियल कसं वापरता, लोकांनी तुमच्याकडेच का यावं? नाही, आम्ही कसं आहे की त्याच्या समोर लाईव्ह करतो तयार, त्यामुळे सगळे जो हे जो समोर डोळे समोर आहे, सगळे पॅकिंगचा माल ठेवत नाही, काय नाही, सगळे एकदम फ्रेश माल डोळे समोर करतो आपण. त्यामुळे म्हणजे लोकांना विश्वास आहे, 30 वर्षाचा विश्वास आहे आम्हावर. केटरिंग व्यवसायामध्ये 30 वर्ष झाले मला या भागात, त्यामुळे म्हणजे बोलण्याची गरज पडत नाही, त्यांना सगळ्यांना विश्वास बसलेला आहे. विश्वास हे ठेवायचं कायमच्याच आपल्याला. त्या हिशोबाने आपण रिस्पॉन्स भरपूर आहे आणि अडचण काही येत नाही. तर आलेल्या माणसाचे आपण पाहुणचार करायचे. सण 12 महिन्याचा एक सण असतो तो, त्यामुळे फराळासाठी आपण कोणी कोणाच्या घरी जात नाहीये. आपण म्हणजे आपण घरासारखं समजून आपण म्हणजे पाहुणचार करतो. लेकरं बाळ कोणी आले बरोबर तर आपण वाटतंय की आपण घरी कोणतंही आले. बस तेवढ्याच मला विनंती आहे, येऊन भेटा, एक वेळी भेट द्या. काही वस्तू लागले तर घेऊन जावा, काही अडचण नाही. बरोबर आहे. नाही, आमचं कसं नाही, आमचा प्रोडक्ट सगळं आमच्याच आहे. म्हणजे घरापासून, बेसन पासून, मैद्यापासून आम्ही तयार करतो इथे. आमच्या कुठलाही पदार्थाच्या बेसनच्या बाहेरून आणायचं का नाही, हे म्हणजे फॅक्टरी लाईनचं कुठला काही नाहीये. सगळे इथे घरा लाडू, बेसन लाडू, चकली, करंजी, आपण सांजोरी वगैरे जो भी करतो ना आपण, तर ते सगळे म्हणजे आपण पीठ तयार करून प्रोडक्ट आता हे आपण शंकरपाळ्या केलेले आता ते सगळे अजिबात त्याला अजिबात तेल सुटत नाही, काही नाही. अरे आता 1 तास अगोदरचे केलेले सगळे संपूर्ण ते इकडे गार करतो आणि इकडे पॅकिंग करतो, कस्टमरच्या समोर देतो. त्यामुळे म्हणजे कुठले काही प्रॉब्लेम नाही त्याला, कारण खायला याला काय लेकरे बाळाला ठसका कसका काय नाही. तेलाचे तुम्हाला दाखवतो, 2 मिनिट या इकडे. तेल बघा, नाही जसं पाहतो जसे पॅकिंग करून देतो आम्ही, म्हणजे ऑर्डर प्रमाणे पॅकिंग करून देतो सगळं संपूर्ण. ते जवळजवळ 300 डबे आणलेले आपण, तो सगळे सूर्यफूल रिफाईंड तेल सगळं संपून इकडे सगळे कीर्ती गोल्ड वगैरे सगळं संपवतो. हे इकडे पडलेलं आहे अजून संपून तिकडे. हे तिखट वगैरे सगळे ब्रँड यूज करतो आपण तो. सगळे अंबारीचे तिखट यूज करतो आपण तर. अंबारी शिवाय यूज करत नाही त्याकडे संपूर्ण तो म्हणजे. चिवडा बघा, ते लाईव्ह चिवडा चालू आहे. जागेत आहे आणि किती लोक इथे काम करतात आता? 6 गुंठा आहे जागा. कमीत कमी तरी मला पॅकिंगला याला सगळे जे लेडीज लोक आहे, कमीत कमी तरी 40-50 लोक माझे 15 दिवस जगते इथे संपूर्ण. कधीपासून तयारी सुरू होती ह्याची साधारणपणे? 10 दिवस अगोदर चालू करतो आम्ही. दिवाळीच्या किती दिवस अगोदरपासून? 10 दिवस अगोदरपासून सगळे हे सगळे लाईव्ह चालू असतो. चिवडा वगैरे सगळे संपूर्ण जसं ऑर्डर प्रमाणे जसं लागतं तसं आपण त्यांना लाईव्ह चालू करून देतो सगळं संपूर्ण. नाही, वेळेवर दिले तरी काही अडचणी, आम्ही 2 तासात तयार करून देतो सगळे संपूर्ण. हा, अगोदर पॅकिंग जास्त असली तर 2-4 दिवस अगोदर दिले तर काही अडचणी नाही, तर वेळेवर लाईव्ह आम्ही त्यांना 2 तासात आम्ही पॅकिंग करून देतो. मी नाही, समक्ष यावं लागतं तो. फोनवर बी घेतो, जुने माणसं असले तर फोनवर घेतो, पण ऍडव्हान्स काही गरज नाही पडते. पण ओळख नाही असली तर मग पडलं जसं असतं ते. दाळे लाईव्ह चालू आहे तिथे सगळे संपून.
कामगार सगळे तुमचे काय तुमच्या गावाकडून आलेले? सगळे राजस्थानहून आलेले आहे. अरे आपण इथे महाराष्ट्रीयन भी आहे, 10-12-15 लोक माझ्याकडे आहे. लेडीज सगळे आपण महाराष्ट्रीय सगळे संपून करीब करीब जवळजवळ 30 वर्षाचा स्टॉप माझ्याकडे, तो सगळे संपून 30 वर्ष झाले. तर सगळे एकच ठिकाणी माझ्याकडे काम करतात सगळे लोक संपून. स्वच्छतेचा एक विषय असतो महाराज, तर ती काळजी कशी घेता तुम्ही? स्वच्छतेला कसं प्राधान्य दिलं जाते? आम्ही कसं करतो भाई, पहाटे 4 वाजू द्या, वाजले ना 2 पातेले गरम पाणी करतो और खळखळ द्यायला धुतो. माशी डास काय म्हणजे बसण्याची ये म्हणजे कोणाला वास बी येण्याची तक्रार येत नाही. म्हणजे आले गेले की स्वच्छताला महत्व अगोदर देतो आम्ही सगळे समोर. धुतल्याशिवाय आम्ही कुठला काम करत नाही. तो सगळे परिसर दररोज 2 निर्मा पावडर 2 सगळे स्वच्छ करून गरम पाणीने मग नंतर यूज करतो आपण सगळे संपूर्ण. कामगारांची स्वच्छता असेल किंवा सगळे 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 हँड ग्लोव्ह वगैरे सगळे, तो टोपी वगैरे सगळे सगळे संपूर्ण एकदम. काही फरक नाही पडता, असे विशेष काही फरक नाही पडला आहे. तर काही मोठी मोठी वस्तूमध्ये फरक पडतो, खाण्याच्या वस्तूमध्ये कुठे काही फरक नाही आहे. तेल शेंगदाणे खोबरा वगैरे सगळे महागाचे वस्तू सगळे संपूर्ण. तरी आपण म्हणजे जो 15 वर्षांनी 18 वर्षांनी चालू केलेला ते आपण परंपरा चालू ठेवायचे. किती कामगार सध्या कार्यरत आहेत? तरी करीब करीब 40 ते 50 लोक आहे कामगार. 7-8 दिवस काम करतात तो संपूर्ण सगळे. दर गेल्या वर्षीच्या तुलनेत सेमच आहे का ह्या वर्षी? नाही, आज जवळजवळ 10 वर्ष झाले मी 300 रुपये किलो ठेवलेले. मी रेट वाढली तरी मी म्हणजे वाढवले नाही. म्हणजे कसं नाही, जसं लागतं तसं आपण म्हणजे गोरगरिबाच्या हिशोबाने सरसकट सगळ्यांना खायला पाहिजे दिवाळी म्हणजे त्या हिशोबाने. या वर्षीचं कितीचं टार्गेट आहे? दरवर्षी किती असतं? किती किलोचा माल तुम्ही बनवता? ह्या वर्षी तरी 10 ते 12 टन माल म्हणजे आपल्याला जात येतो स्टॉलला संपूर्ण. 10 ते 12 टन म्हणजे. या वर्षी वाढ झाली, कमी झाले? नाही, वाढतेच. रिस्पॉन्स भरपूर होतो. म्हणजे आजूबाजूच्या गावाचे बी लोक सगळे म्हणजे येते तो, त्यामुळे म्हणजे काही प्रॉब्लेम तो. जास्त कुठल्या पदार्थाला मागणी आहे या वर्षी? नवीन कुठला पदार्थ तुम्ही बाजारात आणताय? भरपूर व्हेरायटी तो. लसूण शेव है, काठी शेव है, भावनगरी गाठी है, मसाला खस्ता है, मीठा खस्ता है, 2-4 प्रकारचे गुलाब जामुन है, परत 2-4 प्रकारची बर्फी है, लसूण शेव है, दगडी पोहेचा चिवडा है. भरपूर व्हेरायटी. कुठल्या कुठल्या भागात आपल्याकडे लोक येते? अकलूज तर आहे, पण अकलूज बरोबर शेजारच्या कुठल्या गावात? फलटण पासून कोडवाडी, काशेगाव, पंढरपूर, इंदापूर, इकडचे परिसरचे लोक, KM कंदर इथपर्यंतचे लोक सगळे म्हणजे येते लोक सगळे संपूर्ण.